आता बातमी तुम्हाला सावध करणारी। मुलांच्या हातात मोबाईल द्याल तर तुमच्या मुलांची नजर गमावून बसाल। कारण मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे मुलांचे डोळे वाकडे होतात असा दावा करण्यात आला। खरंच मुलांचे डोळे वाकडे होण्यामागचं काय कारण आहे हे आम्ही देखील जाणून घेतलं आणि त्यावेळेस काय माहिती समोर आली पाहूया। मोबाईल मुलांच्या हातात देताय, सावधान। मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे डोळे होतात वाकडे। डोळ्यांना स्ट्रोक येऊन दृष्टीही होते कमी। मुलांच्या हातात मोबाईल देताय तर वेळीच सावध व्हा। मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होऊ शकतात। इतकंच नव्हे तर दृष्टीही जाऊ शकते। मुलं रडायला लागली की आपण मुलांच्या हातात मोबाईल देतो, मात्र मुलांना मोबाईल देणं महागात पडेल। एका रिसर्चमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2001 साली मुलांना कमी दिसण्याची समस्या 7% होती। 2011 साली मुलांना कमी दिसण्याची समस्या 13.5% गेली। 2021 मध्ये 20 ते 22% एवढी ही समस्या वाढली आहे। गेल्या 20 वर्षात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी दिसण्याची समस्या 3 पट वाढली आहे। स्क्रीन टाइम म्हणजेच मोबाईलचा बघण्याचा वेळ हा वाढतोय, त्यामुळे दृष्टी कमी होते। रात्री अंधारात मोबाईल पाहिल्यामुळे डोळे सुकतात आणि थेट याचा नजरेवर परिणाम होतो। अनेक मुलांना चष्मा लागलाय। 3000 शाळांमध्ये ही स्टडी केल्यानंतर मुलांची नजर कमी होत असल्याचं निष्पन्न झालंय। आपण बघतोय की सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये किंवा अडल्ट्समध्ये किंवा सगळ्या पॉप्युलेशनमध्ये खूप जास्त वाढलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यांवरच होतात, पण मुलांना जास्त होतात कारण लहान मुलांची डोळ्याची वाढ होत असते आणि जर ते बरोबर झाली तरच त्यांचे डोळे बरोबर वाढतील। मोबाईलचा जवळून वापर आणि खूप तास वापर केल्यामुळे डोळे खराब होऊ शकतात। मुलांची नजर का कमी होते आणि मोबाईलमुळे मुलांचे डोळे का वाकडे होत आहेत हे सविस्तर पाहूया। सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये जास्त वाढलाय। मुलांच्या डोळ्यांची वाढ होत असल्यामुळे मोबाईलमुळे गंभीर परिणाम होतात। मोबाईलचा खूप वापर केल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो। मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होतात। सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांना स्ट्रोकही येऊ शकतो। मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढाच तो वाईट आहे, त्यामुळे मुलांना जास्त मोबाईलची सवय लावू नका। त्यांना मैदानी खेळ शिकवा, त्यांना वेळ द्या, नाहीतर मोबाईलचा अतिवापर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।